नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जोंधळवाडी शिवारात हरणाचे पाडस मिळून आले होते। भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या या पाडसला येथील ग्रामस्थ, प्रगतशील शेतकरी दत्तू पवार, पोलीस पाटील माधव काळे, विलास काळे, संजय काळे, शिवाजी काळे आदी ग्रामस्थांनी पकडले व दूध पाजून वनविभागाच्या ताब्यात दिले। नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरण आहेत। या हरणासाठी राखीव क्षेत्र देखील उपलब्ध आहे। मात्र आता सध्या दुष्काळ परिस्थिती असल्याने पाण्यासाठी हरणाची भटकंती सुरू आहे। यावर नांदगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी हरणांसाठी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे। आमचे मित्र आदिवासी बांधव आहे नाना पिंपळे हे शेळ्या चारत असताना शेळ्याच्या कळपामध्ये हे हरणाचं पिल्लू एक पळत आलं। कुत्रे त्याच्या मागे धाव घेत होते। कुत्रे धाव घेत असताना तर मग नाना पिंपळेने त्याला सोडवलं आणि बचाव केलं आणि 2 दिवस त्यांनी घरात पाळणपोषण केलं, दूध वगैरे पाजलं आणि आता आम्ही डिपार्टमेंट बोललो आहे फॉरेस्ट खात्याचं। आता आम्ही ते त्यांना ताब्यात देत आहे। आमच्या पोलीस पाटील माधवराव काळे व आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांना ताब्यात देत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।